फाइनली हम लोग आ गए हैं। मैं भी आई हूँ यार। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? आता तिने केस मागे घेतली ना तरी मी नाही घेणार. आता नाही घाबरत मी कशालाच. भेटू कोर्टात. वो मनु को देख लिया, आपका सेकंड वर्जन हम लोग ने वहाँ पे। बताओ आपका क्या कहना है, आप बताओ, रिव्यू दो। अभी हम लोग हॉट चॉकलेट पी रहे हैं, हॉट चॉकलेट पी रहे हैं अभी हम लोग। ब्रेक इंटरमिशन। तो गाइस देखो पाणी आलं. या सिनेमाचं शूट करताना 15 दिवस शूट झालं आणि माझे बाबा बडोद्याला गेले होते आणि मी आणि आई घरी होतो मुंबईत. आणि फोन आला, बाबांचा ॲक्सिडेंट झाला, बाबा वारले. त्यानंतर 13 दिवस मी शूट नाही केलं. 13 दिवस संपल्यावर परत 14व्या दिवशी आम्ही शूट सुरू केलं. पहिला सीन तो अस्थि विसर्जनचा सीन होता. मला रडून एवढं सांगायचं आहे की सगळ्यांच्या आयुष्यात असे दिवस येतात. ह्या सिनेमामधनं माझ्या आईनी पण खूप काही घेतलं. ह्या सिनेमाच्या आधी आई वॉज क्राईंग, मला पण रडू यायचं. ऑफकोर्स बाबा गेल्यानंतर अजूनही बिलीव्ह होत नाहीये. पण सिनेमा जेव्हा मी आणि आईने एकत्र बघितला ना तेव्हा आईला कळलं की या शेवटमध्ये पावसात जशी नाचते ना स्मिता, मला पण तसं नाचायचंय म्हणे, मोकळं व्हायचंय. सो मला असं वाटतं की सगळ्यांच्या आयुष्यात वाईट दिवस येतात, पण त्यातनं बाहेर कसं पडायचं हे या सिनेमाने मला शिकवलं. आय एम शुअर आपला हा दिन तुम्ही आपला हा अगं सुंदर काय म्हणता सासूबाई या सिनेमा साजरा करताय त्याबद्दल थँक्यू. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतोय, मुंबईतले वेगवेगळे थिएटर्स फिरतोय. आज सकाळपासून आम्ही नुसते थिएटर्सच फिरतोय, पण सगळीकडे हा तुफान प्रतिसाद बघून खूप खूप बरं वाटतंय. मला कळतंय की सिनेमा संपल्यानंतर काय अवस्था होत असेल. रडलात ना? हसलात पण ना? काय या सिनेमा करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी राहते, तर एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का उभी राहू शकत नाही. आणि ती म्हणे की स्त्रीचे वेगवेगळी रूप आणि असे नुसतं गुढी दाखवलंय. संघर्ष असतो, मतं वेगळी असतात, तरी सुद्धा काही पॉइंट्सवर एक स्त्री म्हणून स्त्रीला कशी जाणू शकते आणि तिला आधार कसं ह्या विचारलं फार सुंदर आणि अभिनय तर अप्रतिम. नमस्कार. बाय. मूवी कशी वाटली पाहिजे आजची? म्हणजे एक नंबर मूवी होती, कारण की एवढा रडायला प्रयत्न पण आला आणि त्याच्यात शिकायला पण भेटलं आमच्या लोकांना. तुम्ही नसाल बघितलं तर बघून या एकदा. तो गाइस आ गई हूँ मैं घर पे मूवी देख के. ये मूवी बहुत ही अच्छी थी. ये एक मराठी मूवी है और मैं आप लोगों को रिकमेंड करूँगी कि आप लोग भी ये मूवी देखिए आपकी फैमिली के साथ, स्पेशली वुमेंस के साथ, आपके फैमिली की वुमेंस के साथ. बहुत ही प्यारी मूवी है. और तो फिर मैं ये ब्लॉग यही एंड करती हूँ. जिसने भी मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है वो लोग सब्सक्राइब कर लीजिए, शेयर कर दीजिए वीडियो को और बेल आइकन भी दबा दीजिए. तो फिर मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. ओके देन, बाय.